नमस्कार, सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. हा सॅटर्डेचा व्लॉग आहे आणि तो मी उशिरा अपलोड करतेय. कारण 2 दिवस आम्ही जरा जास्त बिझी होतो आणि मला बिलकुल टाइम नाही भेटला व्हिडिओ एडिट करण्यासाठी. तर आज मंडेला हा मी व्हिडिओ अपलोड करतेय. तर इथे मी शिवांशला रेडी करते आणि आम्ही दोघं पण रेडी होत होतो. कारण आज स्कूलमध्ये PTM होतं आणि आम्हाला स्कूलमध्ये जायचं होतं त्याच्यासोबत. झोप तर झाली नव्हती दोघांची, अर्धवटच झोप झालेली. फक्त 2 ते 3 तासच आम्ही झोपलो असेल. PTMचा टाईम 8:30 ते 9:30 असा होता आणि लवकर उठलो होतो तर आरामात आम्ही आवरत होतो. तर पोहोचलो होतो आम्ही वेळेत स्कूलमध्ये. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये PTM झालेली आणि लगेच घरी परत यायचं होतं. आणि नेक्स्ट सॅटर्डे आम्हाला परत यायचं होतं स्कूलला. आम्ही बाहेर आलोय आणि पाऊस आला नाही असं तर कधी होत नाही. तर ॲज युजुअल आम्हाला पाऊस लागलेला तर आम्ही इथे थांबलो होतो. चहा, कॉफी वगैरे घेतली आणि शिवने पण मस्का खाल्ला. त्याला हे बबल पाहिजे होतं तर ते पण घेतलं आणि घरी आलो. सकाळीच गेलो होतो त्यामुळे कामं सगळी पेंडिंग होती तर ती घरी येऊन करायची होती. आज उपवास होता शनिवारचा त्यामुळे जास्त काही बनवायचं नव्हतं, फक्त शिवांसाठीच जेवण बनवायचं होतं. आणि मी त्याच ड्रेसमध्ये होते कारण आम्हाला पुन्हा बाहेर जायचं होतं तर मी ड्रेस नाही चेंज केला. आज त्याला दूध चपाती खायची होती म्हणून मी त्याच्यासाठी चपात्या बनवत होते. आणि आम्हाला जायचं होतं ॲक्च्युली सोफा बघण्यासाठी, तर परत आपला सोफा बनवून आला होता. तर तेच बघण्यासाठी शोरूममध्ये आम्हाला बोलवलेलं तर तिकडेच आम्हाला जायचं होतं. तर ह्या वेळेला अगदी आम्हाला जसा हवा होता तसाच सोफा बनवून आलेला. पण त्याची डिलिव्हरी आज होणार नव्हती तर उद्या सकाळी होणार होती. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल आपल्या घरी आलेला की कसा दिसतोय. तर आम्ही अचानक इथे का आलो होतो शेतामध्ये, तर मला माती हवी होती झाडांसाठी. तर इथून मी थोडी माती घेतली आणि शिवांश इथे खेळत होता आणि याला इथेच खेळायचं होतं म्हणून हट्ट धरून बसलेला. आपल्या सोसायटीच्या अगदी बॅक साईडलाच होतो आम्ही. ॲक्च्युली लास्ट वीकमध्ये मी तुळशीचं वृंदावन आणलेलं नर्सरीमधून.
तर मला त्यात तुळस लावायची होती आणि बाकी पण झाडं होते 2-3 ते पण मला लावायचे होते. त्यासाठी मी माती घेऊन आले होते. तर आलो होतो आम्ही घरी आणि आता मला उपवासासाठी काहीतरी खायला बनवायचं होतं. नेहमी खिचडी किंवा भगर वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर मी आज बनवणार होते बटाट्याची चटणी किंवा भाजी पण म्हणतात कुठे-कुठे. तर त्यासाठी मी इथे बटाटे चिरून घेते. तसा तर फक्त यांचाच उपवास असतो, माझा नसतो. पण मी पण तेच खाते जे त्यांच्यासाठी बनवते. तर ही भाजी थोडी कमी तिखटच बनवतात, कारण सोबत आपण काही खाणार नसतो. इथे मी या 3 मिरच्या चिरते, पण मी यातल्या पण निम्म्याच यूज केल्या होत्या. कारण खूप तिखट होत्या या मिरच्या. तर कढई घेतली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल घालते आहे. तर एवढ्या मिरच्या मी घातल्या होत्या, तरी पण भरपूर तिखट झालेली. मिरच्या टाकल्यानंतर मी बटाटे टाकते त्यात. तर मिरच्या, बटाटे आणि मीठ एवढंच मी घातलं आहे त्यात. आणि आता शेंगदाणे भाजून घेते आणि ते असे जाडसर वाटून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये टाकून द्यायचे. तर आता मला तुळस लावायची होती आणि माझा बिलकुल आरामच झाला नव्हता. एकामागून एक नुसती कामच सुरू होती. मला ना बऱ्याच दिवसांपासून घ्यायचं होतं तुळशीचं वृंदावन, पण मला मोठं हवं होतं, म्हणजे कमरेच्या वरपर्यंत जे हाईटला असतं ना, तसं हवं होतं. पण सध्या आमचं तेवढं बजेट नव्हतं, तर आम्ही हे छोटंसं वृंदावन घेतलं आमच्या जवळच्याच नर्सरीमध्ये आणि ही तुळस माझ्याकडे आधीपासूनच आहे. आणि हे मला 300 रुपयाला भेटलं. खूप सुंदर आहे, म्हणजे पुढे तुळस लावल्यावर तुम्ही बघालच की किती छान दिसते. शिवांश तर मला बिलकुल काही करून देत नव्हता, तर मी त्याला इथे साईडला थोडी माती दिलेली आणि त्याचं पाणी टाकून थोडा चिखल केलेला आणि मग तो ते खेळत बसलेला. ही तुळस मी कुंडीतून ट्रान्सफर करत होते, पण मला भीती होती की ही म्हणजे व्यवस्थित आली पाहिजे जशी आत्ता आहे. कारण कधी-कधी काय होतं ना, आपल्याला माहीत नसतं व्यवस्थित टेक्निक आणि मग ते झाडं व्यवस्थित येत नाहीत ट्रान्सफर केल्यानंतर. तर तुळस लावून झालेली आणि बाकी जे झाडं होते 3-4 ते पण मी लावले आणि बाल्कनीमध्ये भरपूर चिखल झालेला. तर मस्त 2-3 बादल्या पाणी टाकून बाल्कनी धुवून घेतली आणि बघा किती छान दिसते तुळस. असं असतं बीड बीड पता बिन ताराडेरो तारारा बीड बीड पता बिन ताराडेरो तारारा बीड बीड पता बिन ताराडेरो तारारा ओडकालेलो ओडकोला लिडिली लाडीला ओडकालेलो ओडकोला Ballerina cappuccina espresso sindola chimpanzee banana nigu bombi nigu zini tipi topi balbaloni lori lori dun 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 sound ta sound din 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 dun manin din din dun liri lari la orkalelo orkola Ballerina cappuccina espresso हे काय? chimpanzee banana bombi nigu zini tipi topi balbaloni lori lori हे असले कार्टून्स आहेत आजकालच्या मुलांचे जे मला पण कळलं नाही. आता संध्याकाळ झाली होती आणि उपवास सोडायचा होता. आम्ही जरा फ्रेंड्ससोबत बाहेर गेलेलो आणि तिकडे पाणीपुरी खाल्ली, तर तेव्हाच उपवास सुटला. तर इथे डाळ शिजते, राईस लावलाय आणि शिवांशला खिचडी खायची होती म्हणून इथे खिचडी बनवते. हे बघा. तर आज जेवणात होतं वरण, भात, पापड, लोणचं, खिचडी आणि फ्रेंडने सुरणची भाजी बनवली होती. तर या जेवायला तुम्ही पण.